तर मित्रांनो आपण पावसाळी मका लावली होती बरं का, ते सोंगाचं जीवावर आलं त्याच्यामुळे आपण त्याचा मुरघास वगैरे करून घेतला बरं का, कंस वगैरे होते तेवढे जमा करून मस्त पैकी रोट्या वगैरे वावरमध्ये आणून मोकळं झालं. आणि आता ते वावर मोकळं झालेलं आहे बरं का, रोट्या वगैरे आणलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला डबल मका टाकायची. त्यासाठी ना साईडला लय झाडं जुडं वाढलेले होते तेवढे तोडून घेऊ म्हणलं, पण कशात काय आपल्या हाताला वेळा लागून गेला म्हणलं आता त्याला घरगुती उपाय करून मस्त पैकी विहिरी पाशी गेलो बरं का, तिथे टणटणीचा पाला होता तेवढा हाताला लावून घेतला बरं का. मग त्यानं काय होतं माहिती का, रक्त वगैरे बंद होऊन जातं. आता लागलं होतं तरी पण सगळे काम आवरून घेतले बरं का. मग नंतर ना ट्रॅक्टर आलं बरं का पेरण्यासाठी. वावर तर पेरणं झालं पण मग अजून थोडं भर बाकी होतं. मक्काचं बी संपलं होतं त्याच्यामुळे ना पप्पा गेले मक्काचं बी वगैरे आणण्यासाठी बरं का गावामध्ये. त्याच्यामध्ये आपला मोबाईल बंद झाला त्याच्यामुळे ना उजेडाचे काही व्हिडिओ घेताच नाही आले. कॅमेरा चालू केला आणि थोडीशी क्लिप आली पण त्याच्यामध्ये लगेच मोबाईल बंद झाला. त्याच्यामध्ये लाईट नव्हती. मग नंतर लाईट आली लाईट आली नंतर चार्जिंग लावलं मोबाईल थोडाफार चार्जिंग झाला. आपली मक्का पेरला ना थोडी संध्याकाळ झाली म्हणून आपली मक्का पेरण्यासाठी संधी बहुत आलेली होती बरं का. आता मक्काचं वावरामध्ये पेरून घेतली बरं का, पण थोडंफार मक्काचं वावर ना बांधावं लागत होतं कारण पाणी वगैरे जाण्यासाठी. म्हणलं आता लय संध्याकाळ झाली आता उद्या वगैरे बघू बरं का. तर मित्रांनो 2-3 दिवसानंतर दिवाळी पण दिवाळीच्या 2-3 दिवस आधी आम्ही काय करतो माहिती का, घरामध्ये बैलांच्या गोट्यात वावरामध्ये विहिरी पाशी ना दिवे वगैरे लावतो बरं का. म्हणजे असं आहे ना सगळ्यांच्याच घरी लावतात बरं का. आणि मित्रांनो सगळ्याची दिवाळी काही सारखी नसते, कोणाच्या घरी काही तर कोणाच्या घरी काही चालू असतं बरं का. त्याच्यामध्ये ना आपल्याला जेवढं भेटतं तेवढ्यामध्ये आपण खुश राहायला पाहिजे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद बरं का. मी तुम्हाला भेटतो अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर बाय मित्रांनो.